नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट 4th चॅप्टर फायनान्शियल प्लॅनिंग आपण मराठीमध्ये अर्थनियोजन असे शब्द वापरतो. म्हणजे फर्स्ट सेक्शनचा आपण विचार करणार आहे. एक नवीन पार्ट आपण या ठिकाणी पाहतोय. थोडंसं वेगळं असणं जरी पार्ट असलं तर आता आपल्याला गरजेचा असा भाग आहे आणि त्याचा आपण आता रेग्युलर यूज करतोय. किंवा जी थोडीशी माहिती जी आहे ती माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्या हेतून हा चॅप्टर याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. त्यामध्ये आपण जो फर्स्ट पॉईंट बघणार आहे GST. GST इट मीन्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. त्याला आपण वस्तू व सेवा कर प्रणाली अशा पद्धतीने उल्लेख करतो. याच्यामध्ये GSTचा आपण जर विचार केला तर GST इज अ वन नेशन, वन टॅक्स अँड वन मार्केट या पर्पजनं या ठिकाणी तो GST इन्क्लूड केलेला आहे. एक देश, एक कर आणि एक मार्केट या पद्धतीनं आपल्याला तो तयार केला गेलेला आहे. GST इज इफेक्टेड फ्रॉम 1 जुलै 2017. GST हा जो आहे तो 1 जुलै 2017 पासून सुरुवात केलेली आहे. GSTमध्ये आपण दोन पार्ट विचारात घेतोय. याच्यामध्ये CGST इट मीन्स सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. जनरली आपण सेंट्रल, ज्याला आपण केंद्रीय असं शब्द उल्लेख केला तर चालतो आहे. म्हणजेच हा जो काय कर त्या ठिकाणी आपण टॅक्स जो आपण पेड करणार आहे ते या ठिकाणी पुढे कंटिन्यू केलेलं आहे. इट इज टू बी पेड टू दी सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटला हा टॅक्स पेड करायचा असतो. म्हणजे आपण जे टोटल GST जे चार्ज करणार आहे ते चार्ज केलेला टॅक्स जो आहे तो आपल्याला दोन पार्टमध्ये डिवाइड करायचा आहे. एक म्हणजे CGST इट मीन्स सेंट्रलला तो आपल्याला पेड करायचा आहे आणि सेकंड पार्ट इट मीन्स SGST इट मीन्स स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. इट इज टू बी पेड टू द स्टेट गव्हर्नमेंट. म्हणजे त्याचा अर्थ थोडक्यात असं म्हणायला काही हरकत नाही आहे की आपल्याला जो GST आपण घेतलेला आहे त्यातला 50% पार्ट जो आहे तो आपण गव्हर्नमेंटला देणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटला देणार आहे आणि 50% पार्ट जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला आपण या ठिकाणी पेड करणार आहे. यामध्ये जनरली जर विचारतो टोटल GST इट मीन्स CGST प्लस SGST. म्हणजे याचा अर्थ सेंट्रल गव्हर्नमेंटला पेड केलेला टॅक्स आणि त्याच्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटला पेड केलेला टॅक्स या दोन्हीची सम इट मीन्स टोटल GST हा असणार आहे. याच्यामध्ये GST पेड करण्यासाठी आपल्याला एक नंबर, आयडेंटिफिकेशन नंबर दिला जातो, त्याला GST असं म्हटलं जातं आहे. त्या GSTमध्येच इट मीन्स GST आयडेंटिफिकेशन नंबर. आता हा जो नंबर असतो तो साधारणतः आपल्याला 15 अल्फा न्यूमरिकल या स्वरूपात असतो. याचा अर्थ त्या याच्यामध्ये टोटल आपल्याला काही नंबर्स आणि त्याच्यानंतर अल्फाबेट्स या पद्धतीने तो टोटल असे 15 अल्फा न्यूमरल्स त्याच्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्याचबरोबर त्याला सपोर्ट करणारा एक पार्ट जो आहे तो PAN इट मीन्स परमनंट अकाउंट नंबर. याच्यामध्ये आपण विचार केला तर तशाच पद्धतीने PAN हॅज 10 अल्फा न्यूमरिकल्स. म्हणजे पॅनमध्ये आपण जर पाहिलं तर काही नंबर आणि काही त्याच्यानंतर अल्फाबेट्स असलेले पाहायला मिळतात. टोटल असं 10 डिजिट त्याच्यामध्ये असलेले पाहायला मिळतील. सिमिलरली या ठिकाणी अशा पद्धतीनं GSTमध्ये 15 असणार आहेत आणि PAN हा जो आहे तो याच्यामध्ये इन्क्लूड असलेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपल्याला जनरली जे महाराष्ट्र जे आहे ते महाराष्ट्रासाठी जो या पद्धतीचा आपल्याला एक जो कोड दिला गेलेला आहे तो नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. 27 इज द स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेला एखाद्या प्रत्येक स्टेटला एक कोड दिलेला आहे जेणेकरून त्या ठिकाणी आपण GST नंबर जो दिला जातो त्याच्यावरमध्ये आपल्याला लक्षात येते की तो जो कोड आहे त्याच्यावरनं तो कुठल्या स्टेटमध्ये त्या पद्धतीनं आपल्याला ते इन्व्हॉइस केलं गेलेलं आहे हे पटकन लक्षात येते. त्यासाठी या पद्धतीनं प्रत्येक स्टेटला हा कोड दिलेला आहे. महाराष्ट्रात जो आहे तो 27 हा नंबर त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला जे नंबर्स आहेत म्हणजे जनरली आपण या ठिकाणी इन्व्हॉइस करत असताना आपल्याला काही गोष्टी आवश्यक असतात. त्याच्यामध्ये HSN इट मीन्स त्या ठिकाणी हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ न्यूमरिकलेचर. इट इज रिटन ऑन द टॅक्स इन्व्हॉइस फॉर गुड. याच्यामध्ये आपल्याला जनरली हा जो नंबर आहे तो नंबर हा टॅक्स इन्व्हॉइसमध्ये तो लिहिला गेलेला आपल्याला मिळतो. तशाच पद्धतीनं SAC सॅक त्यालाच म्हटलं तर सर्व्हिस अकाउंटिंग कोड. इट इज रिटन ऑन द सर्व्हिस इन्व्हॉइस. सर्व्हिस इन्व्हॉइसमध्ये याचा यूज केला गेलेला आपल्याला पाहतो. जनरली GST जे आपल्याला दिलं जातं आहे त्या GSTमध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला कुठल्या गोष्टीसाठी आपण त्या ठिकाणी GST चार्ज करू शकतो. त्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये आपल्याला रेट ऑफ म्हणजे थोडक्यात असं म्हटलं तर रेट ऑफ GST अँड टाईप ऑफ GSTचा आपण त्या ठिकाणी विचार करू शकतो. या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर तुमच्या हे लक्षात येईल की GST जनरली जे आहे त्या याच्यामध्ये आपल्याला 0 रेटेड
याचा अर्थ त्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की काही असे आर्टिकल्स आहेत किंवा काही असे पार्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी झिरो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा GST हा चार्ज केला जात नाही. तुम्ही जर बुकमध्ये टेबल पाहिला तर त्या टेबलमध्ये तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवर आपल्याला चार्ज किती बसतो आहे. त्याच्यासाठी एक टेबल दिलेलं आहे, तो टेबल तुम्ही पाहायला का हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये जनरली जर आपण विचार केला तर रेग्युलर आपण जे काय इसेन्शियल प्रॉडक्ट जे आहेत, इसेन्शियल प्रॉडक्टचा आपण त्या ठिकाणी जर विचार केला, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आपल्याला 0 रेटेडनं त्या ठिकाणी चार्ज केलं जातं. त्यानंतर लो रेटेडमध्ये 5% घेतलं जातं आहे, स्टँडर्ड रेटेडमध्ये 12%, ज्याला फर्स्ट स्लॅब असं म्हटलं जातं आहे, आणि स्टँडर्ड रेटेडमध्ये सेकंड पार्ट जो सेकंड स्लॅब जो त्याच्यात 18% इन्क्लूडेड, आणि हायली रेटेडमध्ये आपण घेतलं तर 28% चार्ज केलं जातं आहे. जे GST जे आहे ते याप्रमाणे तुम्ही बुकमध्ये एक टेबल दिलेलं, ते टेबल जर बघितला तर जे ॲटम्स आहेत ते कुठल्या ॲटमसाठी कशा पद्धतीचं आपणाला त्या ठिकाणी दिले गेलेलं आहे. जे ग्रॉसरी आहे त्याचा आपण विचार करू शकतो, किंवा आपणाला असं म्हणायला काय हरकत नाही की आपण काही वेळेला एंटरटेनमेंटशी रिलेटेड असणारा पार्ट असू दे, किंवा त्याच्याऐवजी आपणाला एक त्याच्यामध्ये आपण उल्लेख करत असताना हे जे आहे ते LPG असू दे, किंवा त्याच्याऐवजी आपल्याला आता याच्यामध्ये पेट्रोल किंवा त्याच्याऐवजी डिझेल हा जो पार्ट आहे किंवा त्याची इलेक्ट्रिसिटी जी आहे याच्यामध्ये हे GSTमध्ये इन्क्लूड केले गेलेले नाही, हे एक लक्षात ठेवायचे. आता याच्याशी रिलेटेड असणारे जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पलचा आपण जर विचार केला, प्रॅक्टिस सेट 4.1 जे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, पवन मेडिकल सप्लाइड मेडिसिन ऑन सम मेडिसिन the rate of GST is 12%. Then what is the rate of CGST and rate of SGST? ॲक्च्युली आपल्याला काय झालेली की रेट ऑफ GST त्यांनी दिलेलं आहे आणि CGST आणि SGSTचा रेट आपल्याला फाईंड करायचा आहे. जर आपण पाहिलं तर टोटल रेट दिले, रेट ऑफ GST जे आहे तो आपल्याला 12% दिलेला आहे. याच्या हाफ जो आहे तो आपल्याला SGST असणार आहे. इट मीन्स रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST, म्हणजे दोन्हीचा रेट जो आहे CGSTचा किंवा SGSTचा रेट हा इक्वल असतो आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी SGSTचा आपण GSTचा विचार केला तर GST मीन्स या दोन्हीची सम असते. एक प्रकारे आपल्याला GST माहिती असेल तर त्याच्या हाफ केलं तर CGST मिळतो आहे, आणि रिमेनिंग पार्ट इट मीन्स हाफ जो आहे तेवढाच आपल्याला त्या ठिकाणी SGST मिळतो आहे. त्यामुळे ते आपल्या लक्षात येते 12चे हाफ केलं तर 6 हा CGST असणार आणि 6 हा SGST असणार आहे. त्यामुळे रेट ऑफ CGST इज इक्वल टू 6% आणि रेट ऑफ SGST इज इक्वल टू 6%. एक सिम्पल एक्झाम्पल या ठिकाणी आपण दिलेलं आहे. जे GST दिलेलं आहे त्याच्यावरून CGST SGST काढायचं आहे. हाफ केलं की आपल्याला दोन्हीही त्या ठिकाणी मिळते. जेवढं CGST असेल तेवढंच SGST असते, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल जे दिलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं ऑन अ सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ CGST इज 9%, then what is the rate of SGST and write its the rate of GST. आता इथं ऑलरेडी तुम्हाला काय केलं की CGST दिलेला आहे आणि आपल्याला SGST विचारलेलं आहे. मग आता जेवढं CGST असणार, रेट ऑफ CGST इज इक्वल 9% आहे, तेवढंच या ठिकाणी SGST असणार. इट मीन्स रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST. देअरफॉर द रेट ऑफ SGST इज इक्वल टू 9%, कारण CGST जेवढं आहे तेवढंच SGST आहे, आणि GST काढायचं तर या दोन्हीची सम. Therefore, rate of GST is equal to rate of CGST plus rate of SGST. It means 9% plus 9%, याचा अर्थ टोटल 18% आपल्याला GST मिळेल. जे थर्ड एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यामध्ये सांगितलं मेर्स रिअल पेंट, त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट and taxable value of each tin is rupees 2,800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST charged in the tax invoice. आता याच्यामध्ये तुम्हाला काय केले की ॲक्च्युली 2 टिन्स सोल्ड केलेले आहेत लस्टर पेंटचे. त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू एकाचे आपल्याला दिलेले 2,800 दिलेलं आहे. आपल्याला एकाचा रेट माहिती आहे, त्याच्यावरून दोन्हीचे रेट काढून घेऊ. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टिन इट मीन्स तो जो दिलेला आहे तो रेट जो दिले तर रुपीज 2,800. आपल्याला दोन्हीचं काढून घ्यायला गेलं. देअरफॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टिन्स इज इक्वल टू 2 into 2,800 इज याचा प्रोडक्ट जर केला तर रुपीज 5,600 आपल्याला मिळेल. आता हे टॅक्सेबल व्हॅल्यू झाली.
याच्यावर आपल्याला जी एस टी रेट काय दिलेलं आहे 28% दिलेलं आहे. रेट ऑफ जी एस टी इज इक्वल टू 28%. आणि त्या ठिकाणी आपल्याला जर सेपरेट दोन्ही काढायचं असेल एस जी एस टी सी जी एस टी काय असेल तर आपल्याला रेट ऑफ सी जी एस टी इज इक्वल टू रेट ऑफ एस जी एस टी आपल्याला माहिती आहे. इट मीन्स सी एस टी याच्या हाफ असणार आहे. देअरफॉर रेट ऑफ सी जी एस टी इज इक्वल टू 14%. इट मीन्स रेट ऑफ सी जी एस टी आपल्याला 14% आणि त्याच पद्धतीने एस जी एस टी या ठिकाणी आपण एस जी एस टीचा उल्लेख करूया. रेट ऑफ एस जी एस टी इज इक्वल टू 14% असणार आहे. मग आता आपल्याला दोन्हीही काढायचं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी अमाऊंट ऑफ सी जी एस टी काढायचं असेल तर टोटल व्हॅल्यू आपली जी आहे ती 5600 याच्या 14% काढायचं आहे. इट मीन्स 14/100. इथे आपण 0 कॅन्सल केलं आणि 56 × 14 याचा प्रोडक्ट जर केला तर हा प्रोडक्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल ₹784 या पद्धतीने मिळेल. आता जेवढा हा तुमचं सी जी एस टी आहे तेवढाच या ठिकाणी एस जी एस टी असणार आहे. हे या पद्धतीने आपल्याला लक्षात येईल. इट मीन्स अमाऊंट ऑफ एस जी एस टी इज इक्वल टू ₹784 हे आपल्याला मिळेल. आता याच्यात लक्षात काय आलं, एका टीनची व्हॅल्यू दिली त्याच्यामध्ये 2 टीनची आपण व्हॅल्यू काढून घेतली. म्हणजे टोटल टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली की रेट ऑफ जी एस टी आपण दिले त्याचे हाफ केलं तर सी जी एस टी मिळेल. पहिल्यांदा सी जी एस टी काढून घेतला की तेवढाच हा एस जी एस टी असणार. या ठिकाणी एस हा शब्द पाहिजे एस जी एस टी उल्लेख करायचा आहे. या पद्धतीने आपण ते कम्प्लीट करू शकतो. नेक्स्ट जे 4th नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे तर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट is rupees 586. Rate of GST is equal to 18%. Then what is the price of the belt for the customer? आता याच्यामध्ये उल्लेख करत असताना की आपल्याला बेल्टची व्हॅल्यू दिलेली आहे. इट मीन्स टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट इज इक्वल टू ₹586 आणि रेट ऑफ जी एस टी आपल्याला रेट ऑफ जी एस टी हा 18% दिलेला आहे. आता याच्यानंतर जी व्हॅल्यू आहे त्याचे 18% काढून घ्या. देअरफॉर जी एस टी इज इक्वल टू आपल्याला त्या ठिकाणी 586 × 18% काढायचं आहे. आता या ठिकाणी आपण जर विचार केला त्याचा प्रॉडक्ट कोण त्याला 100ने डिवाइड केलं असा तर ते ॲन्सर जे आहे ते ॲन्सर आपल्याला ₹105.84. आता ॲक्च्युली हे तुमचं जी एस टी झालं. आता कस्टमरला ते कितीला पडेल हे विचारलेलं असेल तर तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी एस टी इट मीन्स टोटल कॉस्ट असणार आहे. देअरफॉर प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस जी एस टी असणार. टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती आपली 586 आहे आणि त्याच्यामध्ये जी एस टी आपलं आलेलं आहे 105.84 आलेलं आहे. या दोन्हीची आपण सम केली तर ते जे काय बेल्ट असणार ते बेल्टची टोटल कस्टमरसाठी व्हॅल्यू जी असणार आहे ती व्हॅल्यू ₹691.84 ही या ठिकाणी ₹48 ही या पद्धतीनं असणार आहे. म्हणजे अशा स्वरूपात आपण जर बघितलं तर आपल्याला इथं काय केलेलं की टॅक्सेबल व्हॅल्यू दिले डायरेक्ट जी एस टी सी जी एस टी एस टी एस टी इथं काही विचारलेलं नाही. ते काढून जरी सम केले तरी सुद्धा चालते. पण इथं आपल्याला जी एस टी डायरेक्ट पर्सेंटेज दिलेलं आहे त्याचं जी एस टी आपण काढून घेतलं आणि या दोन्हीची सम केली तर टोटल कस्टमरसाठी जे काही प्राईज असणार ती प्राईज या ठिकाणी मिळेल आपल्याला. नेक्स्ट जे एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे तर द टोटल व्हॅल्यू विथ आता याच्यामध्ये कंडिशन दिली विथ जी एस टी ऑफ रिमोट कंट्रोल टॉय कार इज ₹1,770. The rate of GST is 18% on a toys. Find the taxable value CGST and SGST for this toy car. आता याच्यामध्ये आपल्याला काय केली की टोटल व्हॅल्यू जी दिलेली आहे ती विथ जी एस टी दिलेली आहे. ॲक्च्युली आपण या ठिकाणी ही जी टोटल व्हॅल्यू काढली ती जी एस टी प्लस टॅक्सेबल व्हॅल्यू. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. सपोज या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू एक्स कन्सिडर केली तर त्याच्यावर जी एस टी येणार ह्या दोन्हीची सम इट मीन्स टोटल व्हॅल्यू असणार आहे. या पद्धतीने आपण त्याचा विचार करायचा आहे. सपोज या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज इक्वल टू ₹X. आता रेट ऑफ जी एस टी आपल्याला दिलेलं आहे तो 18% दिलेला आहे. इट मीन्स जी एस टी फाईन करायचं असेल तर एक्सवर आपल्याला 18% काढायचं आहे. याच्यात एक्स × 18/100 येणार आहे. याचा प्रॉडक्ट केलं तर ₹18x/100 आपल्याला मिळेल. आता त्या ठिकाणी या दोन्हीची सम इट मीन्स टोटल व्हॅल्यू असणार आहे. बरोबर टोटल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार प्लस जी एस टी असणार आहे. आता टोटल व्हॅल्यू आपल्याला दिलेली 1770 इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती आपण एक्स कन्सिडर केलं प्लस जी एस टी आपल्याला मिळालेलं आहे 18x/100 मिळाला आहे. या दोन्हीची सम करण्यासाठी डिनॉमिनेटर सेम करून घ्या. देअरफॉर हा पार्ट आपण आहे तो स्टेव 1770 इज इक्वल टू याने याला मल्टिप्लाय केलं तर 100 प्लस हे 18 येणार आहे. इट मीन्स 118x/100 मिळेल. अगेन हे डिवाइडचे एक्सची व्हॅल्यू काढायचे डिवाइडचे इकडे मल्टिप्लाय करूया आणि हे मल्टिप्लायचे इकडे डिवाइड करूया. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1770 × 100/118 हे या पद्धतीने मिळेल.
आणि याला आपण डिवाइड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी याला डिवाइड केलं तर 5 इंटू या ठिकाणी म्हणजे 15 येईल. 15 इंटू आपण 100 केलं तर एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 1500 मिळेल. एक्स इट मीन्स त्या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार मिळणार आहे. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ टॉय कार इज इक्वल टू रुपीज 1500 मिळालेलं आहे. आता आपल्याला GST जर फाईंड करायचं असेल तर GST आपण दोन पद्धतीने काढू शकतो. याच्यावर डायरेक्ट मी 18% चार्ज केला तरी चालतो, नसेल तर ऑलरेडी टोटल तुम्हाला माहिती आहे. टोटल म्हणजे आता हे रिलेशन आहे त्याच्यातलं. टोटल व्हॅल्यू इट मीन्स टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. आपल्याला GST काढायचं असेल तर प्लस इकडे आपण मायनस करून घेऊया. म्हणजेच याचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला याच्यातनं आपण हे 1500 मायनस केलं तर डायरेक्ट आपल्याला GST मिळणार आहे. देअरफॉर GST इज इक्वल टू टोटल व्हॅल्यू मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू. टोटल व्हॅल्यू आपल्याला दिलेले 1770 मायनस टॅक्सेबल व्हॅल्यू आलेले आहे 1500. याचं सबट्रॅक्शन केलं तर GST जे आहे ते आपल्याला 270 मिळेल आणि CGST SGST काढायचं असेल तर याची हाफ मिळणार आहे. म्हणजे 270ची हाफ केलं तर 135 मिळेल. इट मीन्स CGST इज इक्वल टू रुपीज 135. सिमिलरली तेवढंच त्या ठिकाणी SGST असणार. SGST इज इक्वल टू 135 रुपीज असणार आहे. या पद्धतीने हे एक्झाम्पल आपण कंप्लीट करायचं. नेक्स्ट एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे 6 नंबरचं एक्झाम्पल. टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लायड ऑन AC of 1.5 ton to a company. Cost of the AC supplied is rupees 51,200 with GST म्हणलेलं आहे. Rate of CGST is on AC is 14%. Then find the following amount as shown in the tax invoice of TipTop इलेक्ट्रॉनिक्स. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय फाईंड करायचं आहे. रेट ऑफ CGST काढायचं आहे, रेट ऑफ GST ऑन AC काढायचं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑन AC काढायचं आहे, टोटल अमाऊंट ऑफ GST काढायचं आहे, त्यानंतर अमाऊंट ऑफ CGST काढायचं आहे, अमाऊंट ऑफ SGST. तर याचा नंबर ऑफ क्वेश्चन इथं जर समजा या पद्धतीने त्यांनी 6 विचारलं असलं तर आपण वरचं जे एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्या पद्धतीने एक पार्ट आपण कंप्लीट करत जायचा. एक आपल्याला त्यांनी दिलेली की GSTचा रेट CGSTचा रेट दिलेला आहे. रेट ऑफ CGST आपल्याला 14% दिलेला आहे. इट मीन्स तेवढाच तुमचा SGST असणार आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी जर विचार केला रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST. देअरफॉर द रेट ऑफ SGST इज इक्वल टू 14%. हे पहिल्याचा आन्सर तुमचं कंप्लीट होईल. रेट ऑफ GST काढायचं असेल तर त्या दोन्हीची सम करूया. रेट ऑफ GST इट मीन्स इज इक्वल टू रेट ऑफ CGST प्लस रेट ऑफ SGST. 14 प्लस 14 या दोन्हीची सम केली तर 28% आपल्याला मिळेल. म्हणजे हा सेकंड पार्ट देखील आपला पण आहे. आता टॅक्सेबल व्हॅल्यू. आता मगाशी जसं आपण या ठिकाणी हे जसं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं त्याच पद्धतीनं आपण हे सॉल्व्ह करायचं आहे. सपोज टॅक्सेबल व्हॅल्यू ACची ते X कन्सिडर करूया. लेट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC इज इक्वल टू रुपीज X घेतला तर याच्यावर आपल्याला टोटल आता GST रेट जो आहे तो 28% आहे. रेट ऑफ GST आपल्याला त्या ठिकाणी 28% मिळतो आहे. देअरफॉर GST फाईंड करायचं असेल तर X इंटू 28% म्हणजे X इंटू 28/100 हे सॉल्व्ह करून घेतला आणि याला मल्टिप्लाय केलं तर 20x/100 येणार आहे. त्याचबरोबर टोटल आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. टोटल व्हॅल्यू इट मीन्स टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC प्लस GST असणार आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे 51,200 दिलेलं आहे इज इक्वल टू X. हे आपलं टोटल व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू आपण X कन्सिडर केलेलं प्लस GST आपल्याला इथं मिळालेलं आहे 28x/100. या दोन्हीची सम करण्यासाठी डिनॉमिनेटर सेम करूया. नेक्स्ट स्टेप या पद्धतीने. देअरफॉर 51,200 इज इक्वल टू आता याला मल्टिप्लाय केलं तर x मध्ये हे आपण ॲड करणार म्हणजे 100x प्लस हा पार्ट येणार आहे. इट मीन्स 120x/100 येणार आहे. अगेन हे डिवाइडचं इकडे मल्टिप्लाय करू. हे मल्टिप्लायचं डिवाइड केलं तर x इज इक्वल टू 51,200 इंटू 100/128 येणार आहे. याला आपण डिवाइड केलं इथं 40 इंटू आपण 100 करणार आहे. इट मीन्स टोटल आपल्याला त्या ठिकाणी 40,000 मिळणार. एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 40,000 आपल्याला मिळालेली आहे. त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर एक्सची व्हॅल्यू मिळाली इट मीन्स टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ AC मिळालेलं आहे. हे या पद्धतीने मिळालं. आता GST काढायचं असेल तर आपल्याला अमाऊंट ऑफ GST त्यांनी विचारलेली आहे ती काढायचं असेल तर टोटलमधनं आपण टॅक्सेबल व्हॅल्यू मायनस करूया. टोटल व्हॅल्यू आपली जी आहे ती 51,200 आहे. त्यातनं आपण 40,000 मायनस केला तर रुपीज आपल्याला 11,200 हे आपल्याला GST मिळालं. आता CGST काढायचं असेल तर याचे हाफ असणार आहे. SGST देखील तेवढंच असणार आहे. नेक्स्ट आपल्याला 5th नंबरचं विचारलं आहे. अमाऊंट ऑफ GST विचारलेला आहे. याचा अर्थ त्याचे हाफ करूया. त्याला आपण 2 डिवाइड केलं तर ती अमाऊंट आपल्याला मिळेल 5,600 मिळणार आहे. सिमिलरली आपल्याला SGST जे होतं तेवढंच असणार आहे. याचा अर्थ फिजिकल अमाऊंट आपल्याला 5,600 मिळणार आहे. नंतर नेक्स्ट एक्झाम्पल जे आपल्याला दिलेलं आहे
तर थोडंसं आपल्याला बदललं तेवढं लक्षात ठेवायचं. प्रसाद पर्चेस अ वॉशिंग मशीन फ्रॉम महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक गुड्स. The discount of 5%. The discount of 5% was given on the printed price of rupees 40,000. Rate of GST charge 28%. Find the purchase price of washing machine. Also find the amount of CGST and SGST shown in the tax invoice. आता या याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे बा, जर आपण पाहिलं तर आपल्याला जर प्रिंटेड जी व्हॅल्यू दिलेली आहे, प्रिंटेड प्राईस दिलेली आहे ती 40,000 दिलेली आहे. आपण असं करूया की प्रिंटेड प्राईस ऑफ वॉशिंग मशीन जे आहे ती 40,000, याच्यावर 5% आपल्याला डिस्काउंट मिळाला आहे. पहिला तो डिस्काउंट काढून घेऊया, म्हणजे ॲक्च्युली आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे ती लक्षात येईल. याच्यावरचं 5% काढायचं आहे. रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 5%. इट मीन्स डिस्काउंट इज इक्वल टू 40,000 इंटू 5/100 येणार आहे. या ठिकाणी 0 आपण कॅन्सल केलं आणि 400 इंटू 5 केलं तर रुपीज आपल्याला 2,000 मिळणार आहे. याचा अर्थ आपल्याला ॲक्च्युली जर आपण पाहिलं तर प्रिंटेड प्राईस इतकी आहे, डिस्काउंट इतका मिळालेला आहे. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू काढायचं तर याच्यातनं हे मायनस करायला पाहिजे. देअरफॉर टोटल अमाऊंट इज इक्वल टू 40,000 मायनस 200. इट मीन्स त्या ठिकाणी 38,000 रुपीज मिळणार आहे. आता याच्यावर आपल्याला GST रेट किती दिले, 28% दिलेला आहे. रेट ऑफ GST इज इक्वल टू 28%. देअरफॉर द अमाऊंट ऑफ GST आपल्याला फाइंड करायचं असेल तर इथं आपल्याला टोटल आपल्या जी ॲक्च्युली टॅक्सेबल व्हॅल्यू जी आहे ती ही मिळालेली आहे 38,000 इंटू 28/100. हे 0 कॅन्सल करून रिमेनिंग पार्टचं आपण इट मीन्स 380 इंटू 28 जर केला तर ते अमाऊंट आपल्याला मिळते रुपीज 10,640 या पद्धतीने मिळालेले आहे. आता हे आपल्याला GST मिळाला. मग आता ॲक्च्युली आपण विचार केला तर टोटल प्राईस जर आपल्याला काढायचं असेल, परचेस प्राईस ऑन वॉशिंग मशीन जर काढायचं असेल तर डिस्काउंट मायनस करून आपल्याला अमाऊंट मिळालेली आहे ती इतकी आहे आणि प्लस त्याचे GST ॲड होणार आहे. म्हणजे टोटल जी कस्टमरला जी प्राईस पडणार ती या पद्धतीने मिळणार आहे. परचेस प्राईस 38,000 प्लस हे आपल्याला GST मिळेल ते 10,640 यांची सम केली तर रुपीज 48,640 मिळालेले. आणि त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ GST आपल्याला जर CGST काढायचं असेल तर GST इतका मिळाला आहे त्याच्या हाफ करूया. इट मीन्स ती रुपीज आपल्याला मिळते 5,320. सिमिलरली तेवढाच जो आहे तो SGST असणार. SGST सुद्धा रुपीज 5,320 या पद्धतीने मिळेल. जिथं आपल्याला जे रिलेशन दिलेलं आहे ते GST, CGST, SGST यातल्या रिलेशनशी रिलेटेड आपण या पद्धतीने थोडंसं वेगळं जरी असला तर काय अडचण नाही, आपण इझिली ते कॅल्क्युलेट करू शकतो. थँक्यू.